सध्या परभणी जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसमध्ये सध्या आधार कार्ड काढण्यासाठी पावसामध्ये या लोकांची बारी लागलेली आहे आणि सध्या कर्मचारी वर्गांनी कुठेतरी या लोकांची काळजी करावी आणि यांना आधार कार्ड काढण्यासाठी सहकार्य करावं। हे बघा, इथं सगळ्यांची लाईन लागलेली आहे पावसामध्ये, परंतु कलेक्टर साहेबांनी अजून सुद्धा या कर्मचाऱ्यांना जर धडा नाही शिकवला तर यानंतर अशा प्रकारे लोकांना या ठिकाणी समस्याला सामोरे जावं लागेल। आणि इथं बघितलं असेल तर लेडीज वर्ग सुद्धा आहे, महिला वर्ग सुद्धा आहे आणि पुरुष वर्ग सुद्धा आहे। यांची काळजी जर शासन घेणार नसेल तर शासनाचा आधार कार्ड काढून या लोकांना उपयोग काय होणार? या पावसामध्ये सगळ्यांना उभं राहावं लागेल। या लोकांना आपण समस्या जाणून घेऊया, लोकांची समस्या काय आहे। तर लोकांची विचारणा केली तर लोकांना कळालं पाहिजे की आधार कार्ड काढण्यासाठी शासनाने काहीतरी आपल्याला उपाययोजना केल्या पाहिजे। तर आपण यांना विचारू नेमकी यांच्या समस्या शासनाने कशा प्रकारे दूर केल्या पाहिजे। तर सुरुवातीला जे काही इथं सध्या बघितलं असेल तर पुरुष वर्गामध्ये लहान असो मोठा वर्ग असो सर्व वयाचे या ठिकाणी माणसं उभे आहेत। तर आपण यांना विचारू तर यांनी आधार कार्ड साठी शासनाने काय उपाययोजना केली पाहिजे? शासनाने जास्तीत जास्त केंद्र उभे करायला पाहिजे, जास्त काउंटर चालू करायला पाहिजेत की लोकांची गैरसोय कमी होऊन जाणार। या ठिकाणी आपण यांचं म्हणणं आहे की अजून केंद्र उभा केले पाहिजे। तर यांनी सुद्धा आपल्याला विचारणा केली तर यांना उत्तर काय आले पहा एकदा। प्रत्येक गावामध्ये एक केंद्र चालू केलं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये एक केंद्र चालू केलं पाहिजे। तर या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहे, यांना सुद्धा आपण विचारू की नेमकं या केंद्राच्या बाबतीत यांनी काय केलं पाहिजे। तर या ठिकाणी यांना बोलण्यासाठी पाहायला गेलं तर सध्या पावसाची परिस्थिती आहे आणि या ठिकाणी सध्या लोकांची खूप परेशानी होत आहे। तर यांना विचारू आपण की नेमकी या शासनाने केंद्र अजून किती उभे केले पाहिजे? केंद्र पहिले कसे होते की पहिले प्रत्येक सेंटरला आपलं आधार कार्ड भेटायचं, आता त्यांनी बंद केलं आणि नेमकं एक 2-4 पॉईंट ठेवले। तसं नाही ठेवायला पाहिजे, सगळीकडे ठेवायला पाहिजे त्यांनी। यांच्यामुळे सर्व लोकांची परेशानी व्हायली आणि लाईन मध्ये उभं टाकून सुद्धा काही जण 6 पर्यंत थांबायले तर पुन्हा 6 नंतर नंबर नाही लागला तर निघून चालेल। हे असं नाही व्हायला पाहिजे। सेंटर खूप हे करायला पाहिजे त्यांनी आणि नियम शिथिल करायला पाहिजे। तर परभणी जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांनी या सर्व व्यक्तींची समस्या जाणून घेऊन परभणी जिल्ह्यामध्ये जसं सुरुवातीला आधार कार्ड काढण्यासाठी लोकांना सुविधा उपलब्ध होत होती त्याच प्रकारे या शासनाने सुद्धा कुठेतरी या लोकांची काळजी केली पाहिजे आणि तात्काळ आधार केंद्र प्रत्येक ठिकाणी सुरू करण्यात यावे। कारण सध्या पावसात प्रत्येक व्यक्ती उभा आहे आणि कर्मचारी व्यक्ती जर लवकर टायमिंगला येत नसेल तर कर्मचारी व्यक्ती नेमलेत कशाला? या लोकांचे कर्मचारी आहेत का शासनाचे कोणतेतरी गुलाम आहेत हे तरी लोकांना कळालं पाहिजे। जर तुम्ही गुलामगिरी पत्करून शासनाची या ठिकाणी जर टायमिंगला येत नसताल तर शासनाने तुम्हाला पगार कशाचा दिलाय आणि तुम्हाला हे केंद्र उभा करून कशाला दिलंय? शासनानं जर या लोकांनी कर्मचाऱ्यांनी टायमिंगला येणार नसतील तर यांचं कुठेतरी लायसन रद्द केलं पाहिजे आणि लोकांच्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे। शासन फक्त पगार घेऊन बसणार आहे का? तर लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांच्या समस्यांचं निराकरण करणार आहे का? याचं सुद्धा जिल्हा प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे। आणि या ठिकाणी आमदार खासदार असतील किंवा इथं कोणतेही प्रतिनिधी असतील यांनी सुद्धा कुठेतरी या लोकांची काळजी केली पाहिजे। भर पावसामध्ये लोकांना इथं उभा राहावं लागतंय आणि भर पावसामध्ये उभा राहून सुद्धा जर या लोकांना आधार कार्ड साठी 1 दिवस 2 दिवस 4 दिवस घालवत असतील तर या कुठंतरी निंदनीय गोष्ट आहे। लोकांना पावसामध्ये उभं राहावं लागतंय। शासनाने याची काळजी करावी आणि तात्काळ याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि प्रत्येक ठिकाणी कुठंतरी आधार केंद्र पहिले जसे उभे होते त्याच प्रकारे उभे करावेत जेणेकरून लोकांची अडचण होणार नाहीये। तर अजून काही कोणाच्या अडचणी असतील आपण त्यांनाही विचारू की अजून शासनाने काय केलं पाहिजे। लवकर ताबडतोब केंद्र चालू करायला पाहिजे की लोकांची गैरसोय कमी होऊन जाणार आहे। तर बघता आपण यांना असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी केंद्र उभं केले पाहिजे तर शासनाने काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा। ठीक आहे, थांबतो, धन्यवाद।